Good morning. Last lecture we have studied development of female gametophyte. Today we have studied structure of ovule. Ovule it is defined as the egg containing organ. याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे एग कंटेनिंग ऑर्गन आहे ओव्हल म्हणजे अँड हे कुठं प्रेझेंट असतं इट इज लोकेशन इन अँजिओस्पर्म इट इज प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी. आता व्हॉट इज मीन बाय अँजिओस्पर्म्स आपण बघितलेले आहे. अँजिओस्पर्म कशाला म्हणायचं अँजिओस्पर्म इट इज द फ्लावरिंग प्लांट विअर ओव्हल इज प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी. देर आर टू टाइप्स ऑफ ओव्हल. इट इज द ऑरोथ्रोट्रोपस ओव्हल अँड सेकंड इज द एनाट्रोपस ओव्हल. तर ऑरोथ्रोट्रोपस ओव्हल इट इज द इरेक्ट ओव्हल. Erect oval म्हणजे काय Orthro means straight. The oval in which funny cell, chalaza and microphyly are present straight line is called as orthotropous. म्हणजे funny cells, chalaza and microphyly हे straight line मध्ये जेव्हा प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणणार आहे orthotropous oval. And next one is the anatropous oval. It is the inverted oval. The oval in which funny cells is parallel to microphyly and chalaza. It is called as anatropous oval. For example, China rose, jawar and sunflower. आता anatropous म्हणजे काय आहे उलटा ओव्हल जो की कसा आहे फनी सेल्सला पॅरलल आहे पॅरलल टू मायक्रोफायली अँड चलाजा. Structure of ovule. An angiospermic ovule shows the following part. Placenta, funny cell, helium. And body of ovule, it is the chalaza, nucellulus, integument, microphyly, embryo sac, जी आपण बघितली development of female gametophyte, embryo sac, and egg apparatus, secondary nucleus, and antipodal cell. Placenta, it is the cushion-like outgrowth on ovary wall to which the ovule is attached. त्याचं फंक्शन काय आहे इट कंडक्ट द न्यूट्रिशन फ्रॉम द ओव्हरी ऑफ ओव्हल. फनी सेल इट इज द स्टॅल्क ऑफ एन ओव्हल इट इज कॉल्ड ॲज फनी सेल. ओव्हल विथ फनी सेल इट इज कॉल्ड ॲज फनिक्युलेट्स ओव्हल. जर त्या ओव्हलला फनी सेल अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहेत फनिक्युलेट्स ओव्हल. अँड ओव्हल इज विदाउट फनी सेल इट इज कॉल्ड ॲज सेसाइल ओव्हल. लाईक एक मिनिट जर आता आपण हे बघितलं हे काय आहे फनी सेल्स आहे. या ओव्हलला जर हे फनी सेल इट इज द स्टॅल्क ऑफ ओव्हल जर हे फनी सेल असेल तर आपण या ओव्हलला काय म्हणणार आहे इट इज द फनिक्युलेट्स ओव्हल. व्हेन विदाउट ओव्हल विदाउट फनी सेल इट इज कॉल्ड ॲज सेसाइल ओव्हल म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे सेसाइल ओव्हल. ठीक आहे. नेक्स्ट वन इज द फंक्शन ऑफ द फनी सेल. आता फनी सेलचं फंक्शन काय इट प्रोव्हाइडेड नरिशमेंट टू द बॉडी ऑफ ओव्हल अँड इट होल्ड द ओव्हल इन प्रॉपर डायरेक्शन. त्या ओव्हलला प्रॉपर डायरेक्शनमध्ये धरून ठेवायचं काम कोणाचं आहे ह्या फनी सेल्सचं. अँड इट इज अटॅच टू ओव्हल विथ प्लासेंटा. हिलियम. नेक्स्ट पार्ट इज द हिलियम. द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ फनी सेल टू द बॉडी ऑफ ओव्हल इज कॉल्ड ॲज हिलियम. नेक्स्ट वन इज द बॉडी ऑफ ओव्हल. आता बॉडी ऑफ ओव्हल पार्ट्स ऑफ द ओव्हल. Body of ovule has a following parts. First, chalaza it is the basal part of the ovule where funny cells is attached. It is called as chalaza. And functions, त्या chalazaचं function काय आहे it is provided the base of embryo sac and the integument develop from the chalaza. Next, this is the काय बघायला होतं आता चलाझा हा जो आहे दिस इज द चलाझा अँड इट इज द बेसल पार्ट ऑफ दी ओव्हल विअर एंट्युगमेंट. हे जे एंट्युगमेंट आहे हे एंट्युगमेंट हे डेव्हलप होण्याचं काम म्हणजे डेव्हलप कुठं होतं तर या चलाझामध्ये. दिस इज द आउटर एंट्युगमेंट. ठीक आहे. तर इट इज आणि याचं फंक्शन काय provided the base of embryos ovule. Next part is the nucellulus. It is the central main body of ovule is called as nucellulus. It is the fleshy and made up of parenchymatous diploid cell. And function it is provides the nourishment to the developing embryo and it is protect the embryo sac. जर आपण बघितलं तर हे जे आहे
This is the nucellulus. Nucellulus, it is the nucleus and it is the made up of parenchymatous diploid cells. हे कशाने बनलेलं आहे? It is the fleshy and made up of parenchymatous cell. It is the and functions of nucleus. It is the provided nourishment of developing embryo. ह्या एम्ब्रियोला नरिशमेंट पुरवण्याचं काम कुणाचं आहे? तर ह्या न्यूक्लियसचं आहे. अँड प्रोटेक्ट द एम्ब्रियो सॅक. ही आतमधली जी आहे इट इज द एम्ब्रियो सॅक. ह्या एम्ब्रियो सॅकला प्रोटेक्शन देण्याचं काम आहे ह्या न्यूक्लियसचं. इंट्युगमेंट. इंट्युगमेंट इट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड द न्यूसेल्युलस आर कॉल्ड ॲज इंट्युगमेंट. आता ह्या न्यूक्लियस किंवा न्यूसेल्युलसला हे जे बाहेरचं आवरण आहे त्याला आपण काय म्हणणार आहेत? इंट्युगमेंट. ओव्हूल विथ इंट्युगमेंट इट इज कॉल्ड ॲज अट्युगमिक. आता हे जे इंट्युगमेंट इथे तुम्ही दोन इंट्युगमेंट दिसायलेत. इट इज अ इनर इंट्युगमेंट अँड आउटर इंट्युगमेंट. ओव्हूल विदाउट इंट्युगमेंट इट इज कॉल्ड ॲज द अट्युगमेंट. म्हणजे हा जो ओव्हूल आहे ह्या ओव्हूलला हे दोन जर इंट्युगमेंट नसतील, ॲब्सेंट असतील, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहेत? अट्युगमिक. ओव्हूल हॅव्हिंग अ सिंगल इंट्युगमेंट. आता हा जो आतमधला इंट्युगमेंट आहे हा सिंगल आहे, त्याला आपण म्हणणार आहेत युनिट्युगमिक. ओव्हूल हॅव्हिंग अ युनिट्युगमिक अँड ओव्हूल हॅव्हिंग टू इंट्युगमेंट इट इज कॉल्ड ॲज बायोट्युगमिक. म्हणजे दोन इंट्युगमेंट असतील ह्या ओव्हूलला त्याला आपण काय म्हणणार आहेत? बायोट्युगमिक. फंक्शन्स ऑफ दी इंट्युगमेंट इट इज द प्रोटेक्ट इनर स्ट्रक्चर. आता हे आतमधलं जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण न्यूसेल्युलस आणि दुसरं काय आहे? चलाजा आहे, एम्ब्रियो सॅक आहे, याचं प्रोटेक्शन करायचं काम कुणाचं आहे? तर ह्या इंट्युगमेंटचं. अँड इट फॉर्म अ सीड कोट आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या नंतर याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? सीड कोटमध्ये. Next one is the microphyly. This is the microphyly. Microphyly, it is the small opening present at the apex of the ovule. It is called as microphyly. And functions of the microphyly, it is allow the entry of pollen tube during the fertilization. म्हणजे फर्टिलायझेशनच्या वेळेस जेव्हा पोलन ट्यूब एंट्री होणार आहे तर ही एंट्री कुठून होणार आहे? तर ह्या मायक्रोफायलीच्या द्वारे. नेक्स्ट वन इज द next function of microphyly, it is allow the entry of site of water during the seed germination. सीड जर्मिनेशनच्या वेळेस जेव्हा पाणी आतमध्ये जातं तर पाणी कुठून आतमध्ये जातं? तर ह्या मायक्रोफायलीच्या द्वारे. अँड नेक्स्ट फंक्शन इट इज द साईट फॉर एक्झिट ऑफ रूट ऑर रॅडिकल ड्युरिंग द सीड जर्मिनेशन. जेव्हा फर्स्ट रॅडिकल बाहेर पडतं किंवा सीड जर्मिनेशन जेव्हा होतं सगळ्या स्टार्टिंगला जो रॅडिकल बाहेर पडतो तो कशा थ्रू पडतो? तर ह्या मायक्रोफायलीच्या. नेक्स्ट वन इज द एम्ब्रियो सॅक. जसं आपण बघितलंय डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट और त्यालाच आपण काय म्हणणार आहे? इट इज द एम्ब्रियो सॅक 8 न्यूक्लिएटेड 7 सेल स्ट्रक्चर. हे 8 न्यूक्लिएटेड अँड 7 सेल स्ट्रक्चर हे कसं डेव्हलप झालं हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर embryo sac or it is female gametophyte, it is the bag like structure present in the nucellulus and it is called as embryo sac or female gametophyte. It is 8 nucleated and 7 cell structure. Egg apparatus, a group of 3 cell present towards the microphyly. मायक्रोफायलीच्या वरच्या साईडला हे 3चा बंच आहे त्याला आपण काय म्हणणार आहेत? इट इज अ एग ॲपरेटस. अँड इट कन्सिस्ट ऑफ, हे काय कन्सिस्ट करतं? इट कन्सिस्ट ऑफ मिडल एग सेल अँड 2 लॅटरल सिनर्जिड सेल्स. म्हणजे मधला जो आहे तो एग सेल आहे आणि बाजूचे जे आहेत हे 2 सिनर्जिड सेल्स आहेत. फंक्शन्स, एक सेल, मग एक सेल काय करतं? एक सेलचं फंक्शन काय? एक सेल फ्यूज विथ मेल गॅमेट्स फ्रॉम अ झायगोट अँड सिनर्जिड सेल्स हेल्प्स इन फर्टिलायझेशन. नेक्स्ट वन इज द secondary nucleus. Secondary nucleus, it is the diploid cell present at the middle of embryo sac and it formed by the fusion of 2 diploid polar nuclei. Function, आता ह्या secondary nucleus चं function काय आहे? It is essential for formation of triple एंडोस्पर्म्स. म्हणजे इतर जेव्हा डबल फर्टिलायझेशन होणार आहे फर्स्ट मेल गॅमेट फ्यूज कशासोबत होणार आहे? ह्या एग सेल सोबत. आणि जेव्हा डबल फर्टिलायझेशन होणार आहे तेव्हा ह्या सेकंडरी न्यूक्लियस सोबत
हा जो सेकंड मेल गॅमेट आहे तो फ्यूज होणार आहे आणि तिथं काय घडून येणार आहे, ट्रिपल एंडोस्पर्म न्यूक्लियस, फॉर्मेशन ऑफ ट्रिपल एंडोस्पर्म न्यूक्लियस. ठीक आहे. अँड नेक्स्ट वन इज द अँटीपोडल सेल्स. अँटीपोडल सेल, द 3 सेल प्रेझेंट टुवर्ड्स दी चलाझा. ह्या चलाझाच्या खालच्या साईडला काय आहेत, तर हे 3चा बंच आहे, त्याला आपण काय म्हणणार आहेत, अँटीपोडल सेल्स. अँड अँटीपोडल सेल्स ऑर embryo sac. In a embryo sac, all antipodal cells are similar in size and function. 3 cell act as the nutritive material. म्हणजे हा जो एम्ब्रियो सॅक आहे, ह्या एम्ब्रियो सॅकला न्यूट्रिशन पोहोचण्याचं काम कुणाचं आहे, ह्या अँटीपोडल सेल्सचं. तिन्ही पण सेल हे साईजनं काय आहेत, सेम आहेत आणि ह्याचं फंक्शन आहे न्यूट्रिशन पोहोचवायचं काम. हे जे आहे हे आहे या अँटीपोडल सेल्सचं. आणि दिस इज ऑल अबाउट द अनाट्रोपस ओव्हल ऑर इन्व्हर्टेड ओव्हल. थँक्यू.